नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक श्वेता म्हसकर. चला ऐकूया चपराक प्रकाशित आपल्या मुळांशी जोडलेल्या सोन्यासारख्या माणसांची गाथा. नानासाहेब खर्डे यांचे प्रेरणादायी आत्मकथन पाळं मुळं. हे आणि चपराकची इतर महत्त्वपूर्ण पुस्तके घरपोच मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. मोरे आणि मी आपापल्या केंद्रावर गेलो. अगदीच छोटंसं जुळं गाव. पहिलीच इलेक्शन ड्युटी असल्यानं कुठलीच तयारी न करता फक्त अंघोळीचे कपडे घेऊन आलो होतो. दुपारचे 4 वाजले. भूक लागली पण खायला काहीच नाही. तलासरीवरून येतानाही सोबत काही आणलं नाही. गावात हॉटेल सोडा साधी टपरीही नाही. पाड्यावर फिरून एका म्हातारीच्या घरात फळकुटावर बरण्या चमकल्या म्हणून आत घुसलो. विधभर उंचीची बरणी, त्यात 1 पैशाला 1 या किमतीची जुन्या पैच्या आकाराची गोल गोल बिस्किटं ठेवलेली होती. मोरेनं सगळी बिस्किटं म्हातारीसमोर मोजली आणि पैसे देऊन ताब्यात घ्यायला गेला तर म्हातारी आडवी आली. अरे बाबा, एकाच गिरायकाला सगळी बरणीभर बिस्किटं दिली तर उद्या शाळेतल्या बारक्या लेकरांना काय देऊ? हा तिचा भाबडा प्रश्न. व्यवहारापेक्षा पाड्यावरच्या लेकरांवरील माया उजवी ठरली. म्हातारीनं दिली तेवढी बिस्किटं खाऊन पाणी पिऊन आम्ही गप्प बसलो. मधल्या वेळेत मतपत्रिकेच्या मागील भागावर सह्या केल्या आणि मतदान केंद्र लावून उद्यासाठी तयार ठेवलं. संध्याकाळ झाली. डिसेंबर महिन्यातील हाडं गोठवणाऱ्या थंडीनं आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली. पिशवीत टॉवेल वगळता कुठलंच सुरक्षा कवच नाही. ट्रकच्या प्रवासानं अंग ठणकत होतं. भूकही लागली होती. रात्रीचे 8 वाजले. अजून गावच्या पाटलाकडून जेवणाची वर्दी आली नव्हती. 9 वाजले. हिवाळ्यातील रात्रीचे 9 म्हणजे झोपायची वेळ. वाट पाहून जीव क्षिणला पण पाटील काही येईना. 2 पथकातील मिळून जवळपास 8-9 माणसं. तोंडातील थुंकी गिळत जेवणाकडं डोळं लावून बसलो होतो. 10 वाजले. एक अर्ध्या कपड्यांतील इसम जेवणाचं बोलावणं घेऊन आला. त्याच्या मागोमाग आम्ही निघालो. रात्रीचा अंधार, त्याच्या सवयीचा नेहमीचा रस्ता. तो भराभर पुढे चालत होता. कोणाकडेच टॉर्च नाही, कंदील नाही. भुकेच्या ओढीनं 1 किलोमीटर पांधीच्या अंधाऱ्या अनवट वाटेनं एकदाचा नियोजित घरी पोहोचलो. उत्तर कोकणातील आदिवासी घर. घरातच एका बाजूला जनावर, एका बाजूला त्यांचा चारा साठवलेला. अर्ध्या भागात माणसांची वस्ती. 8ही जण एका रांगेत जेवायला बसलो. थोड्याच वेळात अंधुक प्रकाशात आमच्यासमोर केळीचं पान आलं. मग लालसर रंगाचा भात वाढला आणि त्यावर वरण सदृश्य द्रावण शिंपडलं गेलं. उणीवेच्या काळात रोज सहज मिळणाऱ्या वस्तूच्या मोलाची जाणीव झाली. आज जेवणाचं मूल्य माझ्या दृष्टीनं पुन्हा अधोरेखित झालं. मला जंगलातील 3ही बाजूनी डोंगराने वेढलेल्या नागझरी गावचं अढळ स्थान बघून मिस्टर नटवरलाल या अमिताभ बच्चनच्या सिनेमाची आठवण झाली. डोंगर, झाडी, वनराई यात हरवून गेलेल्या सिनेमातील गावाप्रमाणेच नागझरी गाव होतं. सिनेमात बघायला ते छान होतं, पण आज वास्तवात, आमच्या वास्तवाला ते बिलकुलही योग्य नव्हतं. तिथं निदान गावातील मुलांना मेरे पास आओ मेरे दोस्तो असं गाणं रेखाच्या साक्षीनं गात गात सिंहाची भीती दाखवून रेखासाठी दिवाना झालेला हिरो अमिताभ बच्चन रेखाशिवाय ये जिंदगी भी क्या जिंदगी हे लल्लू असं म्हणत तिला मनवण्यासाठी काहीही सोसायला तयार होता. पण खऱ्याखुऱ्या नागझरीत हेमा, रेखा, जया आणि सगळ्या अप्सरा जरी भेटणार असत्या तरी कुणीच थांबणार नव्हतं. रात्री 11:30 वाजता परत नागझरीत परतलो. डोळ्यांवर झोप यायला लागली होती, पण झोपणार कशावर? गर्द झाडांखाली गार वारा सुटला होता. स्वेटर तर सोडा, 2ही कान बांधता येतील असा रुमालही नव्हता. शेवटी मतदान साहित्याचं पोतं मोकळं केलं. रामदासकडील दुसरं पोतं आणलं. पत्र्याच्या शेडमध्ये असणाऱ्या जुन्या तरटाला खाली भुईवर हंतरलं. मोकळ्या केलेल्या पोत्यात घुसलो आणि आडवा झालो. तोंड व चेहरा टॉवेलनं बांधून घेतला. रामदासनेही माझं अनुकरण केलं. जेमतेम एखादा तास झोपलो असू. अंगाखालची ओल शरीरात घुसली. उठून बसलो तर काही सहकार्यांनी शेडच्या समोरच ढणाढणा जाळ केला होता. रात्रीचे 2 वाजले होते. थंडीपासून वाचण्यासाठी सगळे शेक घेत होते. 4 वाजता हापशाच्या कोमट पाण्यानं आंघोळी केल्या. सकाळी 6लाच मतदान बूथ सज्ज झाला आणि मी आणि गौरवर्णीय आंग्लभाषीय लोकशाहीला जन्म देणाऱ्या वारसदारांची आतुरतेनं वाट पाहत खुर्चीवर डोळे लावून बसलो. एवढ्यात पहिल्या मतदारांची जोडी मतदान केंद्रात प्रवेशली. गुडघ्यापर्यंत अर्धी चड्डी, अंगात बाह्यांचा बनियान घातलेला, डोक्यावरील केसांनी रजतक्रांती केलेली आणि मुखातील दातांनी हळद ल्यालेला मतदार राजा बहुधा त्याच्या मतदार राणीसह मतदानाचा उत्सव साजरा करण्यासाठी भल्या सकाळी केंद्रात दाखल झाला.
त्याच्या राणीनं गुडघ्यापर्यंत धुडपं नेसलेलं होतं, पण पदराचा पत्ता नव्हता. तेवढी त्या धुडपाची लांबीच नव्हती. वरती खोल गळ्याचा ब्लाऊज. सारे कर्मचारी विस्फारल्या डोळ्यांनी या जोडीकडे पाहू लागले. त्या शेशन कार्डाचा जन्म झाला नव्हता, त्यामुळे ओळख पटवणाऱ्या पहिल्या मतदान अधिकाऱ्यानं त्यांना नाव विचारलं. मतदार राजा उत्तरला, विल्फ्रेड नागनाथ तुंबडा. मतदार राणी म्हणाली, सोफिया विल्फ्रेड तुंबडा. माझं टेबल समोरच होतं. मी सगळ्या गात्रांच्या शक्ती कानाच्या ठाई एकवटून त्यांची ओळख ऐकत होतो. माझा पुरता भ्रमनिरास झाला होता. हे सगळे मतदार आपल्यासारखेच मूळ भारतीय होते. आंग्लभाषी नव्हते, फक्त धर्मांतरित होते. दिवसभर जॉन, मार्टिन, ॲना, कॅटरीना, मारिया मतदानाला येऊन गेल्या. डोळे वर करून त्यांच्याकडे बघण्याचं धारिष्ठही मला झालं नाही. मधुर गोडीची खडीसाखर म्हणून एखादा पदार्थ तोंडात टाकावा आणि तो मिठाचा खडा निघावा, तसं माझं झालं होतं. त्यांच्याशी आंग्ल भाषेत संवादाचे मनात रचलेले इमले पहिल्या 10 मिनिटात धराशायी झाले. निवडणुकीची ड्युटी पूर्ण निभावली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साखरे कॉलनीकडे निघालो. सूर्या प्रकल्पावरील लाभक्षेत्राचा सर्वे करण्याचं काम आमच्या उपविभागास देण्यात आलं. कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात शेतजमिनीची भौगोलिक रचना वेगळी असते. कोकणात अगदी छोटी छोटी 4 गुंठे 10 गुंठे अशी भातखाचर असतात. उर्वरित महाराष्ट्रासारखी 5-5, 10-10 एकराचे एकाच पातळीवरील जमिनीचे प्लॉट कधी दिसायचे नाहीत. त्यामुळे मातीची शेतचारी करून शेताला पाणी देणं अवघड होतं. याशिवाय प्रचंड पाऊस समान, तीव्र उतार आणि उंच सखल डोंगराळ भागामुळे दरवर्षी मातीची शेतचारी वाहून जायची. म्हणून पुन्हा पुन्हा ती दुरुस्त करण्यासाठी खर्च करावा लागायचा. यावर उपाय म्हणून भूअंतर्गत PVC नळ योजनेचा पर्याय शोधण्यात आला. त्यासाठी प्रत्येक खाचराला प्लेन टेबल सर्वे करून खाचराच्या 4 कोपऱ्यांवरील व मध्य भागातील लेवल घेऊन पाण्याच्या चारीच्या तुलनेत पातळीचा विचार करून खाचराला पाणी पुरवठा करण्याचा निर्णय मुख्य अभियंता पातळीवर घेण्यात आला होता. त्यासाठी चारीच्या विमोचकाच्या तोंडाला वीट बांधकामाचं इंटेक चेंबर बांधून चेंबरच्या तळाला PVC पाईप टाकून चारीचं पाणी प्रत्येक खाचरात नेण्याचं नियोजन होतं. शेतखाचराच्या उंच भागात पाईपचं बारं काढून त्यावर उघडझाप करणारी लोखंडी थाळी नट बोलणं बसवायची आणि चारीला पाणी सुटलं की त्या पाण्याच्या नैसर्गिक दाबाचा वापर करून गरजेनुसार शेताला पाणी घ्यायचं, अशी एकूण रचना करायची होती. यासाठी यांत्रिक किंवा विद्युत शक्ती वापरण्याची गरज नव्हती. यासाठी आम्हा कनिष्ठ अभियंत्यांच्या 4 टीम केल्या होत्या व सर्वेक्षण सुरू होतं. डिसेंबर 1983 मध्ये मी साखरे कॉलनीत रुजू झालो होतो. वर्ष 1.5 वर्षात मी दादांच्या डोक्यावरील कर्जाचा सारा डोंगर खाली उतरवला. खाजगी सावकाराकडून दरमहा 5,000 रुपये शेकडा दराने घेतलेले 5,000 रुपये व्याजासह परत केले. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या संगमनेर शाखेकडून घेतलेल्या 4,000 रुपये शैक्षणिक कर्जाचा पहिला हप्ता बँकेकडे जमा केला. याशिवाय माधव मामांनी माझ्यासाठी समय पश्चात खर्च केलेले 750 रुपये सुद्धा परत केले. 1986च्या जानेवारीत मी कर्जमुक्त झालो होतो. अर्थात यासाठी मला खूप तडजोड करावी लागली होती. महिनाभर हसत खेळत असणारा मी पगाराच्या दिवशी खूपच बेचैन आणि अस्वस्थ असायचो. हातात आलेला पगार त्याच दिवशी नियोजन ठरवल्याप्रमाणे हातोहात गायब व्हायचा. नोकरी लागल्यानंतरचं स्वकमाईच्या मौजमजेचं सुख माझ्या वाट्याला आलं नाही. काटकसर हा माझ्या रक्तात भिनलेला स्थायी भाव झाला. त्याबरोबरच पाटबंधारे खात्यात नोकरी मिळाल्यावर खोऱ्यानं पैसा ओढता येतो हा जनमानसात असलेला समज माझ्या बाबतीत खोटा ठरला. पगाराच्या व्यतिरिक्त कुठूनही एकही पैसा माझ्याकडे यायचं चिन्ह दिसत नव्हतं. एवढ्या कमी पैशात डामडौलात सुखवस्तू जीवन जगणं निव्वळ अशक्य होतं. तरी पण लग्नाच्या बाजारात पाटबंधारे खात्यातील इंजिनियर नवरदेवाला चढ्या भावानं का खरेदी करत असतील लोक, असाही प्रश्न मला पडायचा. अर्थात माझ्या एकूण आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमुळे मला त्याही बाबतीत न्यूनताच होती. एकटा असलो की अनेक प्रश्न मनात येत. या सृष्टीचा कर्ता समोर उभा आहे असं समजून बऱ्याच व्यथा मलाच का दिल्यास म्हणून त्याच्याशी भांडायचो. संघर्षाचं, जबाबदारीचं आयुष्य माझ्याच वाट्याला का आलं आहे असाही प्रश्न उपस्थित करायचो. यातून कधी आणि कशी सुटका होणार याबाबतचा आशेचा किरण लांब लांबपर्यंत दृष्टिक्षेपात यायचा नाही. सुंदरच्या लग्नाच्या कर्जातून मुक्त झालो तरी अजून रजनी, विजया, कुसुम या बहिणींचं आणि माझ्या सहित धाकट्या सुधीरच्या लग्नाची जबाबदारी आपसुकच माझ्या खांद्यावर होती.
यासाठी माझ्या आयुष्यातील किती काळ मला खर्च करावा लागणार याचा काहीच अंदाज नव्हता. जबाबदारीच्या अवास्तव ओझ्यामुळं आपण लग्न करून एखाद्या तरुण मुलीचं आयुष्य विनाकारण उद्ध्वस्त करू नये असंही वाटून जायचं. काळोख्या अंधारात क्षितिजावरील ताऱ्याकडे नजर ठेवून अविरत चालत राहावं, त्याप्रमाणे माझा जीवनप्रवास सुरू झाला होता. एकदा मी आणि धावजी नावाचा माझ्याकडील मजूर रस्त्यानं सारणी गावावरून चारोटीकडे जात होतो. रस्त्याच्या कडेला मोठ्या झाडाखाली एक म्हातारा मोठ्या मोठ्यानं कोणाशी तरी आवेशाने तारस्वरात भांडत होता. समोर तर कुणीच नव्हतं. अंगात भोग पडलेलं बाह्याचं बनियन, कमरेला अर्धी चड्डी, बोडकं डोकं आणि किडकिडीत देह असा अंदाजे 70चा तो म्हातारा आदिवासी भाषेत स्वतःशीच का भांडतोय म्हणून मी धावजीला विचारलं. तेव्हा धावजी म्हणाला, "अरे रावसाहेब, तो एकटा नाहीये. तू नीट नांग, तुला तथ आमचा देव दिसल. तथशी 2 उभ्या लाकडांच्या मूर्ती होईत ना, ते आमचं देव होईत. तो डोकरा देवाशी झुंजत होये." मग मी बारकाईनं लक्ष दिलं. लाकडाच्या 2 तुळई सदृश्य ओबडधोबड मूर्त्यांच्या आकाराचे ओंडके जमिनीत उभे केलेले होते. कधी काळी त्यांना लावलेला शेंदूर आता विटून गेला होता. अशा देवासमोर तो आदिवासी डोकरा मनातील व्यथा आणि दुःख जाहीररित्या व्यक्त करून निरागसपणे देवाला जाब विचारत होता. अडाणी आणि अशिक्षित असणारा तो आदिवासी मनातल्या कोंडमाऱ्याचा असा निचरा करत होता. जी सोय आदिवासी समाजात होती ती माझ्या तथकथित पुढारलेल्या समाजात नव्हती. त्या वयस्कर डोकऱ्याची देवाबाबतची तक्रार आणि माझी देवाविषयीची तक्रार यात फरक नव्हता, पण मला मात्र व्यक्त करता येत नव्हतं. मुळात माझ्या सुशिक्षित मनात देवाविषयीच शंका होती. त्या क्षणी मला वाटून गेलं की आपण या आदिवासींपेक्षा कम नशिबी आहोत. आपल्याला मनातल्या भावना मुक्तपणे अगदी देवाजवळही मांडता येत नाहीत. कुठलंही देऊळ नसणारा, गाभारा, सभामंडप असं औडंबर नसलेला, उघड्या झाडाखाली विसावलेला आदिवासींचा देव मला महालासारख्या मंदिरात सुबक, रेखीव, जिवंत मूर्तीच्या रूपाने विराजमान झालेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांनी अवगुंठित अशा माझ्या देवापेक्षा जास्त आश्वासक आणि निसर्गाशी तादम्य पावलेला वाटला. क्षणभर मी त्या व्यथित म्हाताऱ्याला न्याहाळून बघितलं आणि लगेचच माझ्या विवंचनेचं ओझं डोक्यावर घेऊन चारोटीकडे प्रस्थान केलं. सूर्या प्रकल्पावरील सूर्या उजव्या तीर कालव्याच्या मायनर क्रमांक 3, 4, 5, 6 वर भूअंतर्गत PVC नळ योजनेचा पथदर्शक प्रकल्प राबवण्यात आला. माझ्याकडं मायनर क्रमांक 4 होती. माझ्या या पहिल्याच कामानं मला आत्मविश्वास आणि सन्मान मिळवून दिला. पथदर्शी प्रकल्प असल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कार्यस्थळाला भेटी दिल्या. या सर्व भेटींसाठी मायनर क्रमांक 4 वरील विमोचक क्रमांक 4 डावा या विमोचकावरील नळ योजनेचं काम सरसकट सर्वांना दाखवण्यात येत होतं. शासकीय कारभारात जे उत्तम आहे त्याचाच गवगवा करायचा आणि जे दाखवल्यावर शंका निर्माण होतील ती कामं थोडीशी आडबाजूला ठेवायची, हा शिरस्ता इथंही लागू पडला. या कामावर पाटबंधारे खात्याचे तत्कालीन कमिशनर व सचिव MD देशमुख यांनी दिनांक 20 डिसेंबर 1986 रोजी आणि प्रधान सचिव PR गांधी यांनी दिनांक 21 डिसेंबर 1986 रोजी भेट दिली. पाटबंधारे विभागाच्या इतक्या छोट्या कामाला सहसा सचिव दर्जाचे अधिकारी भेट देत नाहीत, पण ही योजना संपूर्ण कोकणात राबवायची असल्यानं तिच्या यशस्वीतेची खात्री करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी करून खातरजमा केली. माझ्या दृष्टीनं ही मोठी उपलब्धी होती. प्रत्यक्ष काम करणारा कनिष्ठ अभियंता म्हणून माझ्या वरिष्ठांनी माझं मौखिक आणि लिखित स्वरूपात कौतुक केलं. कोकण कडा मंडळात कष्टाळू आणि हुशार अभियंता म्हणून माझी ओळख निर्माण झाली. यानंतर वरिष्ठ स्तरावर अधिकारी बदलत गेले, पण नळ योजना दाखवण्याची जागा मात्र बदलली नाही. दिनांक 10 फेब्रुवारी 1987 रोजी मुख्य अभियंता व सहसचिव ओक साहेब यांनीही मायनर क्रमांक 4 ला भेट दिली. यथावकाश RG कुलकर्णी, किशोर संखे या तत्कालीन मुख्य अभियंत्यांनी माझ्याकडील साईटला भेटी दिल्या. याशिवाय पाटबंधारे खात्याचे तत्कालीन राज्यमंत्री भारत बोंद्रे, खासदार दामू शिंगडा, चिंतामण वनगा, आमदार शंकर नम तसंच राजस्थान पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता व केरळ राज्याच्या पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंता यांनीही भेटी दिल्या. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला लागूनच मायनर क्रमांक 4 असल्यानं ती खात्याची तांत्रिक पर्यटन स्थळ बनली. अर्थात त्यामुळे इतर वितरिका, चाऱ्या, पोटचाऱ्या यावरील काम दुर्लक्षित राहिले. हे काम करताना मला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं.
उन्हाळ्याचे दिवस असल्यानं स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांनी खाचराच्या समतल भागात राब केला होता. राब म्हणजे भाताच्या आवणीसाठी लागणाऱ्या रोपांच्या रोपवाटिकेची तात्पुरती जागा. त्यासाठी शेतकरी एखाद्या कसदार खाचरात पालापाचोळा, झाडांच्या छोट्या फांद्या, शेण, लेंड्या आणून त्या पेटवून त्याची राख करतात. पहिल्या पावसानंतर उघडीप मिळाली की खाचराची वखरणी करून जमीन भुसभुशीत करावी लागते. या भुसभुशीत जमिनीत तांदळाची साळ बी म्हणून टाकली जाते. या काळात रोपाच्या शेतात पावसाचं पाणी साचू दिलं जात नाही. रोपं मोठी झाली की ती उपटून दुसऱ्या भात खाचरात आवणी करायची. अशाच प्रकारचा राब केलेल्या खाचरातून पाईपलाईन जाणार होती. त्यासाठी मी त्यानं केलेल्या राबातून मजुरांच्या साहाय्यानं खोदाई पूर्ण केली आणि त्याच्या राबाचे 2 भाग झाले. रात्री रोजंदारी कामावरून आल्यावर त्याने हा प्रकार बघितला. दुसऱ्या दिवशी दुपारी तो दारू पिऊन आला. हातात कोयता घेऊन त्यानं त्याच्या बायकोला मारलं, कारण खोदाई होत असताना तिनं आम्हाला विरोध केला नव्हता. ती रक्तबंबाळ झाली. पाड्यावर आरडाओरडा झाला आणि हातातील कोयत्यासह तो आमच्याकडे पळत येताना दिसला. सारणी गावातील भानू नावाचा मजूर माझ्याबरोबर होता. हे दृश्य पाहिल्याबरोबर भानूने माझा हात धरून मला ओढतच खाचराच्या बांधानं हायवेला नेलं. संध्याकाळपर्यंत मी साईटवर गेलो नाही. संध्याकाळी 7 वाजता ठेकेदार 4-5 तगड्या पोरांना घेऊन आला. मग आम्ही सगळे पाड्यावर जाऊन त्या शेतकऱ्याला शोधलं. तो लपून बसला होता. त्याच्या घरातील सर्वांना धाक दाखवला. दरवाजावर लाथ घातली आणि कामात अडथळा आणला तर पोलिसात तक्रार करू अशी तंबी दिली. गरीब फाटके आदिवासी कुटुंब. पोलिसांचं नाव काढताच गर्भगळीत झालं. त्यानंतर तो त्याच्याच शेतात फिरकलाही नाही. काळे इंग्रजही जुलमी असतात याचा अनुभव त्यानं घेतला. पण त्या दिवशी भानूनं मला पळवत नेलं नसतं तर माझं त्यानं नक्कीच बरं वाईट केलं असतं. याच मायनरवरील जव्हार डहाणू रस्त्याच्या बाजूला 5-6 घरांचा एक पाडा होता. तिथं एका झोपडीत एक जख्ख डोखरी म्हणजेच म्हातारी राहत होती. तिचा मुलगा, सून, नातवंड उन्हाळा असल्यानं वसईला वीटभट्टीच्या कामावर गेले होते. तिच्याही राबातून आमची पाईपलाईन गेली. तिच्या घरावरून जात असताना तिनं मला शिव्यांची लाखोली वाहिली. माझ्याकडं बघून घराच्या अंगणातील एक छोटा दगडाचा खडा हातात घेतला आणि काहीतरी पुटपुटायला लागली. माझ्यासोबत धावजी होता. थोडं पुढे गेल्यावर धावजी मला म्हणाला, रावसाहेब, तू आता बारीक बारीक होणार आणि थोड्याच दिवसात खपणार. मग मी धावजीला विचारलं, धावजी तू असं का म्हणतोयस? मी चांगला धडधाकट आहे, तुला भविष्य कळतं का? तेव्हा तो म्हणाला, ती डोकरी चेटकीण आहे. तिने तो खडा उचललाय ना, तो खडा ती रोज घासणार. घासून घासून जसा जसा तो खडा बारीक होणार तसा तसा तू बारीक होणार आणि एखाद्या दिवशी खपणार. अशा अंधश्रद्धांवर माझा तर्कदृष्टीनं विश्वास नव्हता, पण मनातून मात्र टरकलो होतो. कामाच्या हंगामात आम्ही सारे तांत्रिक कर्मचारी सूर्यानगरला राहायला लागलो. त्यामुळे धरणाच्या जवळच्या टप्प्यातील कामावर लक्ष केंद्रित करणं सोपं गेलं. पावसाळ्यात अतिपावसामुळे साईट पूर्णपणे बंद असायची. या 4 महिन्यात आम्ही मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजेच वाणगाव रेल्वे स्टेशनपासून 9 किलोमीटर पूर्वेकडील साखरे कॉलनीत परतायचो. या काळात कॉलनीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हायचा. स्थानिक आदिवासी तरुण तरुणी उत्साहानं सहभागी व्हायला येत. कमरेपासून जेमतेम पोटऱ्यांपर्यंत असणारं रंगीत लुगड्यासारखं धुडपं, छातीवर पदराशिवाय फक्त पोलकं, केसांचा आंबाडा आणि त्यावर कुठलंही का असना पण फूल असणारच, अशा प्रकारचा तरुणींचा पेहराव, तर अंगात बाह्याचं बनियान, कधी हाफ शर्ट, खाली गुडघ्यापर्यंत येणारी चड्डी, बोडकं डोकं आणि अनवाणी पाय, या रूपात असणारे तरुण कॉलनीतील गणपती उत्सवात तारफा वाद्य घेऊन नाचायला येत. जवळपास 20-25 युवक युवतींचा संच तारफ्याच्या ठेक्यावर बेधुंद नाचत. दोन्ही हात दोन्ही बाजूंच्या निकटच्या सहकार्याच्या पाठीमागून त्या पलीकडील सहकार्याच्या हाताला धरून ठेवायचे. समोरून वर्तुळाच्या आतल्या बाजूनं चेहरा, छाती आणि पाय यांची लयबद्ध हालचाल करत तोंडात तारफा धरलेल्या कलाकाराच्या आवाजाच्या बदलांकडे लक्ष ठेवून सुरुवातीला धीमी असणारी गती नंतर प्रचंड वेगानं कधी उजवीकडं तर कधी डावीकडं सरसर सरकत जाई. त्यांच्या पायांच्या हालचालींकडे न बघता कमरेच्या वरच बघितलं तर कोणीतरी त्यांना विनासायास गोलगोल फिरवतंय असा भास होई. या नर्तन मंडलाच्या पाठीमागून पाहिलं तर नर्तकांच्या हातांची गुंफण सुकेशनी तरुणीच्या लांबसडक केसांच्या वेणीची गुंफण भासे. 20 मुलामुलींचा घोळका कुठलाही गोंगाट गोंधळ न करता न थकता खूप वेळ नाचत राही. त्यांच्या लयबद्ध नाचण्यावर नजर खिळून राही.
तारफाचा आवाज बदलला की नाचण्याचा ताल आणि वेग यात बदल होई. मोठं विहंगम दृश्य असायचं. आम्ही तरुण बघे कधीतरी त्यात घुसून नाचायचा प्रयत्न करायचो, पण पायांची वेगवान व लयबद्ध हालचाल करता न आल्यानं नाचणाऱ्यांच्या हातांच्या गुंफणीतून हात सुटून आम्ही जमिनीवर पडायचो. बघताना सोपा वाटणारा खेळ प्रत्यक्षात बराच अवघड होता. रात्री उशिरापर्यंत आदिवासी मुलं मुली नाचत. त्यातून त्यांच्यात तारुण्यसुलभ प्रेम उमलायला सुरुवात होई आणि जोड्याही जमत. पण हे सगळं फक्त आदिवासी समाजापुरतंच मर्यादित राही. पांढरपेशा वर्गाला यात स्थान नसे, कारण पांढरपेशा आणि आदिवासी समाजाबाहेरच्या पोरांवर आदिवासी पोरी विश्वास ठेवायला बिलकुल तयार नसायच्या. कामाच्या निमित्तानं चारोटी, कासा, वाघाडी, वेती, वरोती, सारणी, पिंपळशेत, तवा, घोळ अशा सर्वदूर गावांमध्ये सर्वेक्षणाला पायी फिरावं लागे. कधीकधी हाताखालच्या स्थानिक समवयस्क मजुराला आमच्यातलं कुणी भानू एखादी पोरगी पटवून दे असं सुचवायचो. तेव्हा तो म्हणायचा, रावसाहेब, तू कितीही पैका दिला तरी ती फसणार नाही. ती आदिवासी पोराबरोबरच लगीन करील. आदिवासी मुली आपल्या जोडीदारांशी अतिशय प्रामाणिक असत. उच्चभ्रू समाजातील बाहेर ख्यालीपणाचा या समाजाला स्पर्शही झालेला नव्हता. सर्वेच्या निमित्तानं ओढे, नाले, वितरिका, कालवे पायाखाली घालावे लागत. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या ठिकाणी आदिवासी रूपगर्विता उघड्या अंगानं अंघोळ करताना अनेकदा दिसत, पण येणाऱ्या जाणाऱ्याची दखलही त्या घेत नसत. घाटदार वळणांचा डौलदार कमनीय बांधा कुठल्याही जगतसुंदरीपेक्षा निश्चितच कमी नसायचा. हे दृश्य पाहून महाभारतातील कृष्ण पर्वातील कदंब वृक्षाखाली यमुनेच्या डोहात यथेच्छ डुंबत सचैल स्नान करणाऱ्या गोपिकांची आठवण व्हायची. राजा रविवर्माच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे उरोजावर हात ठेवून कृष्णानं पळवलेली वसने परत देण्याची याचना करणाऱ्या गोपिकांची अगतिकता मात्र या आदिम रूपसुंदरीकडं नसायची. निसर्गाची लेकरं निसर्गाशी एकरूप होऊन आपलं जीणं जगत. संचय हा त्यांच्या जीवनाचा भाग नव्हता. याबरोबरच रूप खुलवण्यासाठी कृत्रिम प्रसाधनांचीही या आदिम सुंदरींना कधी गरज पडायची नाही. बाहेरचे आंबट शौकीन कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यानं आपोआपच आल्या पावली निघून जात. बरीच वर्ष या भागातील लोकजीवनाशी संबंध आल्यानं त्यांच्या रूढींशी परिचित झालो होतो. आदिवासी समाजात लग्नात हुंडा नावालाही नाही. उलट नवऱ्या मुलाला नवरीच्या बापाला पैसे द्यावे लागत. लग्नाच्या वेळी वऱ्हाडाला दारू आणि जेवण द्यावं लागतं. दारू आणि जेवण द्यायची ऐपत नसेल तर नवरा मुलगा व नवरी मुलगी लग्न न करताच संसाराला सुरुवात करतात. त्यांना मुलंबाळं होतात. आपली आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर हे जोडपं भावकीला जेवण व दारू देऊन बोहल्यावर चढत. या पोक्त वयात लग्न झाल्यावर पुरुषाला धार्मिक कार्यात सहभागी होण्याचा अधिकार मिळतो. भावकीला पाहुण्यांना रामराम घालण्याचा तसंच मैतीला तिरडी उचलण्याचा अधिकार प्राप्त होतो. बऱ्याच वेळा आपल्या मुलांच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या अशा लिव्ह इन रिलेशनशिपमधील आईबापांचंही लग्न लावलं जातं. त्यानंतरच हे जोडपं जातीच्या परंपरेत भाग घेऊ शकतं. सोयरीक ठरवताना एखादी मुलगी लग्न न करताच नियोजित नवरदेवाच्या घरी एखाद्या वर्षासाठी राहायला जाते. या पद्धतीला कोरडी पाठवणं असं म्हणतात. जर या मुलीला मुलाकडील कुटुंब योग्य वाटलं तर दोघांचं रीतसर लग्न लावून दिलं जातं. पण तिला भावी सासरच्या घरी सुरक्षित आणि आनंददायी साहचर्य वाटत नसेल तर ती परत बापाच्या घरी येते. यावरून या समाजात योनी सूचितेचं वृथा अवडंबर नसावं असं वाटतं. विकसित झालेल्या तथाकथित नागर संस्कृतीपेक्षा इथंही आदिम संस्कृती उजवी ठरते. अंत्यसंस्काराच्या वेळीही वेगळ्याच चालीरीती असतात. घरातील व्यक्ती मृत झाल्यावर रडण्यासारखा शोक व्यक्त न करता निसर्गाचा निर्णय सहजपणे मान्य केला जातो. अंत्यविधीसाठी कलेवर उचलण्याच्या आधी त्याच्या सभोवती बसून भावकीला प्रथेप्रमाणे पिण्यासाठी दारू दिली जाते. त्यानंतरच कलेवराला अग्निडाग दिला जातो. या आदिम संस्कृतीमध्ये जन्माला, लग्नाला, मौतीला सुरापान वर्ज्य नाही. तथापि कालपरत्वे इतर संस्कृतीशी संबंध येत राहिल्यानं त्यातही आता बदल होत आहेत. डोक्यावरील कर्ज उतरल्यानं आता मोकळा श्वास घेता येऊ लागला होता. या दरम्यानच संगमनेर एसटी स्टँडच्या समोर श्रमिक या इमारतीत प्रवरा मोटर्सच्या नावानं राजदूत मोटारसायकलचं शोरूम उघडलं होतं. दादा परस्पर तिथं जाऊन आले तेव्हा राजदूत मोटारसायकलची किंमत 11,000 रुपये होती. याबाबत त्यांनी मला कल्पना दिली. तेव्हा मी त्यांना म्हणालो, दादा, एक मोटारसायकल घ्यायला मला पूर्ण वर्षाचा पगार खर्च करावा लागल. तुम्ही अशी स्वप्न बघता तरी कशी?
यावर दादा जे म्हणाले ते ऐकून मी अवाक झालो. अरे भाऊ, मला आपल्या मळईतल्या बंगल्यापासून तुझ्या फटफटीवर बसून गव्हाळीतल्या विहिरीच्या पाण्यावर आलेला ऊस बघायला गव्हाळीत जायचंय. याचा अर्थ विपरीत परिस्थितीतही दादा मोठी स्वप्न पाहत होते. प्रचंड इच्छाशक्ती आणि ऊर्जा त्यांच्या ठायी एकवटली होती. एका वाक्यात त्यांनी माझ्याकडून त्यांना असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. म्हणजे त्यांना गाडी बंगला हवा होता. त्याबरोबरच गव्हाळीसारखी जमीन विहीर बागायत करून ऊस पिकवायचा होता. एखाद्या शेतकऱ्याच्या स्वप्नात असलेला संसार त्यांना फुलवायचा होता, तोही अंगावर असणाऱ्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळून. 1986च्या दिवाळीला गावी आलो तेव्हा दादांशी चर्चा करून गव्हाळीत विहीर घ्यायचं निश्चित केलं. स्थानिक मजूर लावून 4 पुरुष विहीर खोदली. तिला बऱ्यापैकी पाणीही लागलं, पण पाणी उपसण्याचं कायमस्वरूपी साधन मात्र नव्हतं. विद्युत मोटारीला आवश्यक वीज पुरवठ्यासाठी 2 पोलची गरज होती. याशिवाय डिपॉझिट, कनेक्शन, A1 फॉर्म अशा बऱ्याच कटकटी होत्या. यासाठी लागणारा वेळ आणि पैसा सध्या तरी माझ्याकडे नव्हता. तेव्हा नुसती विहीर खोदून काही दिवस शांत राहण्याचं धोरण मी अवलंबलं. यामुळे विहीर खोदल्यानंतरही लगेचच बागायत उभं करता आलं नाही. नंतर थोड्याच दिवसात गव्हाळीत ऊस, भाजीपाला यासारखी पिकं घेऊ शकतो हा आशावाद दादांच्या मनात रुजला. तोपर्यंत त्यांनी विड्यांच्या कामाबरोबर काळ्या वावरातील भाजीपाला, गहू यावर लक्ष केंद्रित केलं. रजनी, विजया, कुसुम यांचं शिक्षण सुरू होतं. सुधीरचं मात्र तळ्यात मळ्यात चालू होतं. आईची तब्येत आता बरी नव्हती. 1987 सालच्या जानेवारी महिन्यात ती सुंदरच्या घरून झोळ्याला येत असताना बैलगाडीतून पडली आणि तेव्हापासून तिच्या शरीराची भट्टीच बिघडली. संगमनेरला अनेक दिवस उपचार करूनही ती त्यातून सावरली नाही. शेवटी 8 जुलैला तिनं इहलोकाचा निरोप घेतला. दादांना हा मोठा धक्का होता, पण काळ हा साऱ्याच दुःखावरचा सर्वोत्तम इलाज असतो. आई असतानाच माझ्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तसंही माझं वय 24 वर्ष पूर्ण झालं होतं. नोकरीलाही 4 वर्ष झाली होती. आता लग्न करणं क्रमप्राप्त होतंच. तसं गावी आल्यावर आई आणि दादा कुठली कुठली स्थळं येऊन गेली याविषयी सविस्तर सांगायचे. लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात हेच खरं. जी स्थळं मला पसंत नसायची ते पाहुणे हात धुवून माझ्या मागं लागायचे. पण ज्या कुटुंबातील मुलीशी लग्न व्हावं असं वाटायचं ते माझी एकूण परिस्थिती पाहिल्यावर पुन्हा फिरकायचेच नाहीत. त्यांच्या दृष्टीनं बऱ्याच नकारात्मक बाजू माझ्यासारख्या स्थळामध्ये होत्या. इंजिनियर असलो तरी गावापासून खूप दूर नोकरीला होतो. सगळी शेती जिरायती किंवा हंगामी बागायती होती. अशिक्षित आई वडिलांच्या सोबतीनं 3 बहिणी आणि 1 भाऊ यांच्या संगोपनाची, शिक्षणाची व लग्नाची मोठी जबाबदारी होती. ही जबाबदारी पार पाडता पाडता त्यांची लेक म्हातारी होऊन जाईल अशी भीती उपवर मुलीच्या आई वडिलांना स्वाभाविकपणे वाटायची. त्यामुळे सहजासहजी योग काही जुळून येईना. शाळेत असताना तारुण्य सुलभ वयाच्या ओढीनं जिच्याकडे मी आकृष्ट झालो होतो ती मुलगी आणि कुटुंब यांच्याशी संबंध जुळून येणं म्हणजे उंटाच्या पार्श्वभागाचा मुक्का घेण्याइतकं अवघड होतं. एकदा या मुलीशी ST बसमध्ये बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा आपण मुक्यामुक्यानंच सगळा खेळ मांडला होता आणि अस्मानीच्या परीला याची खबरबातही नाही. याची खबर मला मिळाली. तिच्याकडून माझी अशा पद्धतीने बोळवण झाली की त्यामुळे माझ्या लग्नाच्या विचारात आमूलाग्र बदल झाला. एका डेप्युटी इंजिनियरच्या स्थळाविषयी मुलगी बघण्यापर्यंत मजल गेली, पण एकंदरीत माझी कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक स्तर पाहता प्रकरण पुढे गेलं नाही. एक नात्यातील मुलगी सांगून आली. माझीही संमती होती. माझ्या पुढील सांसारिक वाटचालीच्या दृष्टीनं या स्थळात काहीही वावगं नव्हतं. पण इथंही विवाहयोग जुळून आला नाही. कारण एक जवळचे नातेवाईक हातात नकार घंटा घेऊन मोठ्या मोठ्याने वाजवत बसले. दुसऱ्या एका गाव पातळीवरील राजकीय कुटुंबातील मुलगी बघायला गेलो तर ज्यांनी मला मुलगी सुचवली त्यांनीच नकार दिला. एवढ्या सगळ्या धामधुमीत ज्या मुलीचं स्थळ सांगून यायचं ती प्रत्येक मुलगी आपल्यासाठी अगदी योग्य आहे असं वाटून जायचं. एखादी मुलगी बघून आल्यापासून तर तिच्याकडून नकार येईपर्यंत मधल्या कालावधीत मी त्या मुलीशी लग्न करून संसारालाही लागलेलो असायचो. मनात मांडे खाणे ही म्हण मला तंतोतंत लागू पडत होती. पाहायला आलेल्या मुलाला जे वाटतंय तशाच भावना लग्नाळू मुलीच्या असतील का? त्या काळी आजच्यासारखा घरापर्यंत फोटो किंवा बायोडेटा यायचा नाही. सगळे मध्यस्थानी केलेल्या वर्णनावरून अंदाज लावीत पुढे जायचे.
नवऱ्या मुलीत नेमकं काय बघायचं हे माझ्यासारख्या लग्नाला अधीर झालेल्या नवरदेवाला कळायचं नाही. मुलगी पाहण्याच्या 2-3 मिनिटांच्या कार्यक्रमात ज्यांना आयुष्यभर एकत्र राहायचं आहे अशा लग्नाळू मुलामुलींना एकमेकांना कसं काय आजमावता येत असेल ह्याचा विचार ज्येष्ठ मंडळी करायचे नाहीत. निव्वळ सोपस्कार पार पाडायचा, विधी करायचा आणि खऱ्या अर्थानं ज्येष्ठांनीच आपल्या अपत्यांच्या संसाराचा निर्णय घ्यायचा तो काळ होता. विवाहासाठी इच्छुक वधूवरही शक्यतो घरातील ज्येष्ठ मंडळी ठरवतील त्याच मार्गाने जायचे. लग्न जुळवण्याच्या यशस्वीतेमध्ये मध्यस्थ किंवा संयोजक, नातेवाईक याची चतुराई आणि दोन्ही स्थळांविषयी त्यांची एकमेकांकडे केलेली तारीफ, चढवून सांगितलेली माहिती, नसलेली पण चिकटवलेली विशेषणं यांचा मोठा वाटा असायचा. त्या काळात सरकारी नोकरीत असलेल्या नवरदेवाला लग्नाच्या बाजारात फार किंमत होती, पण आमचा मालच डफ्फड होता. किमतीचं सोडा मुलगी मिळणं अवघड वाटायला लागलं. 2 जीवांचं मिलन, जन्मजन्मांतरीची साथ या निव्वळ भाकड कथा होत्या. विवाह हा सरळ सरळ 2 कुटुंबातील सरस निरस पाहून केलेला व्यवहार आहे असं मला वाटायला लागलं. लग्नाळू वधूवरांच्या अनुरूपतेपेक्षा 2 कुटुंबाची आर्थिक, सामाजिक, असलीच तर राजकीय प्रतिष्ठा यांचं बलाबल यावरच लग्न जमणं निश्चित होत होतं. 2-3 स्थळं जवळ येऊन नकार देऊन गेली तेव्हा दादांची चिडचिड व्हायला लागली. माझ्या पदरातल्या फिदरांमुळं माझ्या लेकाचं लगीन जमत नाही, या पोरींमुळे पोराचं लग्नाचं वय उलटून चाललंय असं बोलून ते बहिणींचा रागराग करायला लागले. त्यांची समजूत घालायला आता आई हयात नव्हती. ती जागा बाईनं घेतली. एका निराश झालेल्या क्षणी दादा बाईला म्हणाले, "लीले, सगळीकडून नकारच येतोय. आपण माधवची पोर करून आणली तर नाही चालणार का?" "का बरं? जगात सगळ्या बाया वाण झाल्यात का? मला त्याच्या दारात पाया पडायला लावताय?" बाई फणकाऱ्यानं म्हणाली. तेव्हा दादा समजावणीच्या सुरात तिला म्हणाले, "अरे तसं नाही. आपल्याला पदरात घ्यायला कुणी तयार नाही. आपल्या डोक्यावर पोरांची पाटी. भलत्या कोणाची पोर घरात आली तर कशी वागल सांगता येणार नाही. माधवशी जुना संबंध, नातं गोतं खानदान काही बघायची गरज नाही. जुनी वाट चालू राहील म्हणून म्हणतोय मी." पण बाईला हा विचार पटला नाही. मी 2दा त्याच्या दारात जाऊन त्याचे पाय धरले. "माझ्या लेकाच्या शिक्षणाला हातभार लावला तर तुझी पोर खुशीनं घेऊन जाईन असा शब्द त्याला दिला. पण त्याने माझा अन आप्पाचाही मान राखला नाही. आताही तो स्वतःहून काहीच बोलत नाही. तेव्हा आपण होऊन त्याच्या दारात जायचं नाही हे मी पक्क ठरवलंय." बाईचा विचारही बरोबरच होता. बाई ही माधवदादाची थोरली बहीण असली तरी तिची परिस्थिती आपल्या बरोबरची नाही अशी मामाच्या मनातील भावना व त्याने दिलेली वागणूक बाईला सलत होती. यामुळेच दृढ निश्चयाने ती नवऱ्याला म्हणाली, "माझा ल्योक बिन बायकोचा राहिला तरी चालल, पण भावाची पोर मी आणणार नाही." बाईला काही वाटत असलं तरी मामा आणि मामीही त्यांची मुलगी मला द्यायला तयार नव्हते हीच वस्तुस्थिती होती. सगळीकडून अंधारून आलेलं आणि नकार घंटेचा आवाज घुमत असतानाच अचानक सूर्य उगवला. काही गोष्टींवर विश्वास ठेवावा की नाही अशी दोलायमान स्थिती असताना माझं बाशिंग बळ उपटलं. एक दिवस संध्याकाळी 7 वाजता दादा आणि अक्काचा मोठा भाया तात्याभाऊ रहाणे हे दोघं जव्हार दांडी बसनं साखर कॉलनीत आले. क्वार्टर्समध्ये मी एकटाच राहत होतो. रात्री झोपताना त्यांनी त्यांच्या येण्याचा उद्देश सांगितला. मला तरवाडला मोहोळ सापडल्याचा आनंद झाला. मनमे लड्डू फुटू लागले.